नमस्कार, मी सतीश आसाराम वराड घेऊन आलोय तुमच्यासाठी पुस्तक परिचयमध्ये मी अल्बर्ट एलिस, लेखिका डॉक्टर अंजली जोशी, पान क्रमांक 217, भाग 10व्यातला दुसरा. PhD झाल्यानंतर मनोविश्लेषणाचं प्रशिक्षण घ्यायचा मी विचार करत होतो. त्यासाठी मॅनहॅटनच्या पूर्वेला असलेल्या अमेरिकन इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजीशी मी संपर्क साधला होता. कॅरन हनी या विदुषीने फ्रॉइडच्या मनोविश्लेषणात बरेच फेरफार करून स्वतंत्र मानसोपचार पद्धती विकसित केली होती. त्यांनी स्थापन केलेल्या या संस्थेत मनोविश्लेषणात्मक मानसोपचारावर भर असला तरी मनोविश्लेषण शास्त्राच्या बाबतीत पोथीनिष्ठता होती. उलट नवीन पद्धतींचा वापर मानसोपचारात करण्यावर या संस्थेचा भर होता. या संस्थेने मला प्रशिक्षणासाठी डॉक्टर चार्ल्स हुलबेक या निष्णात मनोविश्लेषण तज्ज्ञांची शिफारस केली होती. या प्रशिक्षणाचा नियम असा होता की इतरांवर मानसोपचार करण्याअगोदर मानसोपचारकाने तज्ज्ञांकडून स्वतः मनोविश्लेषण सर्वप्रथम करून घ्यायला पाहिजे. मॅनहॅटनच्या दक्षिणेच्या टोकाला बॅटरी पार्कपाशी डॉक्टर हुलबेक यांचं क्लिनिक होतं. न्यू जर्सीला नोकरीला लागलो तरी नोकरीच्या वेळा सांभाळून त्यांच्याकडून स्वतःचं मनोविश्लेषण करून घ्यायला दर आठवड्यातून 2 वेळा ते मी जात होतो. ते करत असलेलं माझं मनोविश्लेषण आता पूर्ण झालं होतं. आता विश्लेषणाला जवळजवळ 2 वर्षे लागली होती. ते पूर्ण झालं तरी त्यांच्याशी होणाऱ्या नियमित भेटी मी अजून थांबवल्या नव्हत्या. माझ्याकडे येणाऱ्या क्लायंटच्या उपचारांबाबत ते सखोल मार्गदर्शन करायचे. मनोविश्लेषणाचं प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवाराला वैद्यकशास्त्राची पदवी असणं आवश्यक समजलं जात होतं, पण माझ्या बाबतीत डॉक्टर हुलबेक यांनी अपवाद केला होता. पदवीपेक्षाही अभ्यासू आणि संशोधन वृत्तीला मी जास्त महत्त्व देतो, असे उद्गार त्यांनी माझ्याशी बोलताना काढले होते. त्यांनी माझ्यावर दाखवलेल्या या विश्वासाला पात्र ठरण्याचा मी यशाशक्ती प्रयत्न करत होतो. आमच्यामध्ये आता इतके मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले होते की माझ्याकडे येणारे काही क्लायंट्स मी त्यांच्याकडे पाठवत होतो, तर तेही त्यांच्याकडच्या काही क्लायंट्सना माझ्याकडे पाठवत होते. मी स्वतःला मनोविश्लेषक म्हणून घेत होतो. माझ्याकडे येणाऱ्या क्लायंट्सवर मनोविश्लेषणात्मक मानसोपचारच करत होतो. तरीही मनोविश्लेषणाबाबत मला अनेक प्रश्न पडत होते. त्यातला सर्वात पहिला प्रश्न म्हणजे डॉक्टर हुलबेक यांच्याकडून करून घेतलेल्या मनोविश्लेषणाचा मला नक्की काय फायदा झाला होता. या मनोविश्लेषणामुळे चिडखोरपणा आणि चिंता कमी व्हायला मला मदत झाली होती, पण हा फायदा केवळ स्वतःच्या मनोविश्लेषण करून घेतल्यामुळे मला झाला होता असं म्हणणं कठीण होतं. तो व्हायला माझे स्वतःचे प्रयत्न बऱ्याच अंशी जबाबदार होते. मला पडलेला दुसरा प्रश्न होता की हे उपचार करूनही क्लायंट्समध्ये म्हणण्यासारखी सुधारणा का होत नाही. त्यावर तोडगा काढण्यासाठी मी काही काळ मनोविश्लेषणातल्या इतर मानसशास्त्रज्ञांनी पुरस्कारलेल्या तंत्राचा अवलंब करून पाहिला. कडव्या मनोविश्लेषणाच्या फाटा देऊन मनोविश्लेषणाच्या चौकटीतच स्वतःचा वेगळा तंबू उभारणाऱ्या नवमनोविश्लेषणवादी मानसोपचारांची मी अभ्यास केला होता, पण ही तंत्र वापरूनही क्लायंट्समध्ये लक्षणीय सुधारणा आढळून येत नव्हती. या प्रश्नांचा मी जसजसा खोलात जाऊन विचार करायला लागलो तसतसा मनोविश्लेषणातल्या अनेक कमतरता मला जाणवायला लागल्या. या उपचारांबाबत मी दिवसेंदिवस साशंक होत चाललो. त्यावरची निष्ठा हळूहळू डळमळीत व्हायला लागली. मला वाटायला लागलं की मनोविश्लेषण पद्धतीच्या मूलभूत गृहीतकांचं काहीतरी कमतरता असली पाहिजे. मनोविश्लेषणातलं पहिलं गृहीतक असं होतं की मानसिक समस्येचं मूळ हे अप्रकट मनातल्या दडपल्या गेलेल्या कुठल्या इच्छेत आहे. याची जाणीव मनुष्याला झाली तर त्याची मानसिक समस्या आपोआपच दूर होते. ही जाणीव त्याला करून देणं हे मनोविश्लेषकाचं काम आहे. यालाच अंतर्दृष्टी म्हटलं जायचं. अशी अंतर्दृष्टी मनुष्याला प्राप्त करून देणं हेच त्यांच्या समस्येचं उत्तर असतं, असं मनोविश्लेषणात गृहीत धरलेलं होतं. हे गृहीतकच मला चुकीचं वाटायला लागलं. अनेक क्लायंट्सवर उपचार करताना मला जाणवायला लागलं की समस्येच्या कारणांची अंतर्दृष्टी झाली तरीही केवळ या अंतर्दृष्टीने त्यांची समस्या आपोआप दूर होत नव्हती. म्हणजेच ती अंतर्दृष्टी समस्या निराकरणाच्या दृष्टीने अपुरी होती. अलेक्स नावाच्या क्लायंटवर उपचार करताना तर हा मुद्दा प्रकर्षाने मला जाणवला. त्यांच्या बॉसचं नाव होतं फिलिप. अलेक्स फिलिपच्या अतोनात द्वेष करायचा. या द्वेषापासून मुक्तता करून घेण्यासाठी तो माझ्याकडे आला होता. त्याच्यावर उपचार करताना माझ्यात ध्यानात आलं की त्याच्या अप्रकट मनात स्वतःच्या वडिलांबद्दल कमालीचा द्वेष ओतप्रोत भरलेला होता. फिलिप बराचसा त्याच्या वडिलांसारखा दिसायचा. त्यामुळे फिलिपला पाहून वडिलांच्या आठवणीतून अलेक्स त्याचाही द्वेष करायचा. अलेक्सला फिलिपबद्दल वाटणाऱ्या द्वेषभावनेमुळेच मूळ वडिलांबद्दलच्या द्वेषभावनेत आहे ही अंतर्दृष्टी मी त्याला प्राप्त करून दिली. पण ती मिळूनही अलेक्सचा मनातला वडिलांबद्दल किंवा फिलिपबद्दलचा द्वेष तसूभरही कमी झाला नव्हता. थोडक्यात स्वतःच्या समस्येविषयी अंतर्दृष्टी प्राप्त होऊनही अलेक्सच्या समस्येचे निराकरण झालंच नव्हतं. अलेक्स हताश होऊन म्हणाला, डॉक्टर, तुम्ही म्हणता ते मला अगदी पूर्णपणे पटलंय. मला खरोखरच वडिलांबद्दल अतोनात द्वेष वाटतो. तुम्ही शोधून काढलेली ही गोष्ट मला 100% पटली. पण हे समजल्यापासून इतके महिने लोटले तरी फिलिपबद्दलचा द्वेष मी मात्र कमी करू शकलो नाही. असं का बरं होतंय?
अलेक्सच्या प्रश्नाने मनोविश्लेषणाबाबत मी अधिकच साशंक झालो, कारण अलेक्ससारख्याच कित्येक क्लायंट्सना त्यांच्या समस्येबाबत अंतर्दृष्टी प्राप्त झाली, तरी त्यांची समस्या मात्र जैसे थेच राहत होती. समस्या सोडवण्याच्या दृष्टीने मनोविश्लेषण निरुपयोगी आहे या माझ्या मताला त्या अनुभवांची बळकटी मिळत होती. आपल्यामध्ये सुधारणा का होत नाही अशी पृच्छा कधी कधी काही क्लायंट करायचे. मग मनोविश्लेषण शास्त्राला अनुसरून मी उत्तर द्यायचो, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण अजून तुमच्यामध्ये सुधारणा झालेली नाही, कारण तुम्हाला तुमच्या समस्येबद्दल फक्त थोडीच अंतर्दृष्टी प्राप्त झाली आहे. खरीखुरी अंतर्दृष्टी अजून प्राप्त झालेली नाही. म्हणून आपण काही काळ तुमचं मनोविश्लेषण करण्याचं काम असंच चालू ठेवू. मग तुम्हाला अगदी खरीखुरी अंतर्दृष्टी प्राप्त होईल आणि तेव्हा तुमच्यात सुधारणा घडून येईल. मी देत असलेले हे उत्तर मनोविश्लेषण शास्त्राला अनुसरूनच असलं तरी ते मला आतल्या आत पटत नव्हतं. हे उत्तर म्हणजे तात्पुरती पळवाट होती. असं होतं की सुधारणा न होण्यावर मनोविश्लेषणात खरोखर उत्तर नव्हतं. माणसाच्या अप्रकट मनात दाबून राहिलेल्या भावनांचा मुक्तपणे व्यक्त करण्याचं प्रोत्साहन देण्यापलीकडे किंवा त्यांच्या समस्येबाबत अंतर्दृष्टी प्राप्त करून देण्यापलीकडे मनोविश्लेषणाची मजल जात नव्हती. भावना व्यक्त केल्यामुळे क्लायंट्सना फार तर चांगलं वाटायचं, दिलासा मिळायचा, पण असं चांगलं वाटूनही किंवा दिलासा मिळूनही त्यांच्या प्रत्यक्ष वागण्यात मात्र सुधारणा दिसत नव्हती. मग त्या निव्वळ चांगलं वाटण्याचं किंवा दिलासा मिळण्याचा उपयोग तरी काय होता? असं चांगलं वाटण्यापेक्षा त्यांना बरं वाटण्यासाठी काही ठोस प्रयत्न केले तर त्यांच्यात सुधारणा दिसली असती. मनोविश्लेषणातली जाणवणारी अजून एक कमतरता म्हणजे तिच्यातल्या सक्रियतेचा अभाव. मानसोपचार करताना अत्यंत थंडपणे क्लायंटच्या प्रतिक्रिया साकारण्याची वाट पाहत बसणं हे मला मुळातच न पटण्यासारखं होतं. लॅम्पमध्ये लोकांच्या लैंगिक समस्यावर उपचार करताना मी शिकलेलो होतो की मानसोपचारकाने उपचार करताना सक्रिय राहून आपली भूमिका जोमदारपणे निभावली पाहिजे. त्यामुळे वेळेची बचत तर होतेच, पण मानसिकदृष्ट्याही लोकांना अधिक लाभदायक ठरतं. लॅम्पमध्ये मी लोकांना केवळ लैंगिक विषयांचे ज्ञानच द्यायचो नाही, तर त्यांच्या चुकीच्या कल्पनांवर सक्रियपणे आघात करून त्यांच्या कृतीप्रवरणही करायचो. त्यासाठी गृहपाठ द्यायचो. लैंगिक सुख उत्तमरित्या अनुभवण्यासाठी नवनव्या प्रकारे समागम घ्यायला त्यांना शिकवायचो. त्यामुळे त्यांना अल्पावधी चांगलं तर वाटतच होतं, पण त्यांच्या वर्तनातही अपेक्षित सुधारणा दिसून येत होती. मानसिक समस्येचं मूळ हे बालपणीच्या अनुभवात शोधणं हेही मला अशास्त्रीय वाटायला लागलं. कारण तसं तर मानलं तर माणसाच्या कर्तृत्वाला काहीच किंमत नसून गतकाळातल्या घटनाच व्यक्तिमत्व ठरवतात असं मानणं भाग होतं. या उलट आपले विचार व वर्तन हे स्वतःच्याच हातात असतात. ठरवलं तर कुठल्याही क्षणी ते आपण बदलू शकतो असं माझं ठाम मत होतं. बालपणीच्या घटना आपल्यावर परिणाम करत असतीलही, पण आपलं संपूर्ण व्यक्तिमत्व हे बालपणीच्या घटनांपाशी स्थिरपणे थांबले आणि त्यात नंतर काहीच बदल होणार नाही असं मानणं हा मला शुद्ध वेडगळपणा वाटायला लागला. समस्या सुटण्यासाठी त्या समस्येचं बालपणातलं मूळ शोधणं खरोखरच गरजेचं होतं का हा खटाटोप मला व्यर्थ वाटायला लागला. कारण हे मूळ कळलं की समस्या सुटत नव्हती. समस्येचं मूळ उकरत बसण्यापेक्षा मुळात ही अस्वस्थता अनेक वर्षे आपण कशी टिकून ठेवतो या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर समस्येचं निराकरण करण्याचा मार्ग सापडू शकेल असं मला वाटायला लागलं. मनुष्याच्या गतकाळात नेमकं काय घडलं यापेक्षा आज तो त्या घटनेकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहत आहे आणि तो दृष्टिकोन दूषित तर नाही ना हे तपासणं माझ्या मते अधिक फलदायी ठरलं असतं. मनोविश्लेषण पद्धतीतलं मला जाणवलेलं अजून एक वैगुण्य म्हणजे यात वापरण्यात येणाऱ्या अनेक संकल्पनांमधली अशास्त्रीयता. उदाहरणच घ्यायचं झालं तर अबोध मनाची संकल्पना. अबोध मन ही संकल्पना गूढ, चमत्कृती, जन्य आणि आकर्षक होती. लोकांना चटकन भुरळ पाडणारी होती, पण या संकल्पनेला कुठलाच शास्त्रीय आधार आढळून येत नसतानाही अबोध मनातल्या घटकाचं पृथक्करण करत बसणं मला दिवसेंदिवस जड जायला लागलं. अबोध मनासारखी अशास्त्रीय संकल्पना राबवली गेल्यावर होणारे परिणाम माझ्या नजरेला पडत होते. क्लायंटच्या मानसिक समस्येचं कारण अबोध मनातल्या दडपल्या गेलेल्या विशिष्ट इच्छित आहे असं जरी मनोविश्लेषकाने शोधून काढलं, तरी त्यांनी शोधून काढलेलं कारण हे बरोबर आहे का चूक आहे हे पडताळून पाहण्यासाठी कुठल्याच शास्त्रीय निकषांचा समावेश मनोविश्लेषणात नव्हता. कारण अबोध मन ही संकल्पनाच मुळात वस्तुनिष्ठ नव्हती. त्यामुळे प्रत्येक मनोविश्लेषक स्वतःच्या मनाप्रमाणे या संकल्पनेचा वेगवेगळा अर्थ लावत होता. जर अलेक्स माझ्याऐवजी दुसऱ्या मनोविश्लेषकाकडे गेला असता तर दुसरा मनोविश्लेषक त्याला फिलिपबद्दल वाटणाऱ्या द्वेषभावनेचं कारण वडिलांबद्दलच्या द्वेषभावनेऐवजी भावनाबद्दलच्या द्वेषभावनेत शोधून काढण्याचीही शक्यता होती. मी किंवा दुसरा मनोविश्लेषक यापैकी कुणाचं म्हणणं सत्य हेही या पद्धतीच्या अशास्त्रीयतेमुळे शोधून काढता येत नव्हतं. समजा अलेक्सच्या दुसऱ्या मनोविश्लेषकाला म्हणाला की भावाबद्दल मला द्वेषभावना वाटत आहे, त्यामुळे फिलिपबद्दल वाटणाऱ्या द्वेषभावनेचं मूळ हे भावनाबद्दलच्या द्वेषभावनेत आहे हे मला पटत नाही.
तर दुसऱ्या कारणाचा शोध घेण्याऐवजी मनोविश्लेषणाच्या पद्धतीला अनुसार अलेक्सला म्हणाला असता की मी शोधून काढलेलं कारणच सत्य आहे. भावनाबद्दलची द्वेषभावना अबोध मनात असलेल्या तुझ्या बोध मनाला त्याची जाणीव नाही म्हणूनच तू ती मान्य करत नाहीस. एखादं कारण क्लायंटला पटलं नाही तरी तो अबोध मनाच्या नावाखाली ते माथी मारणं मला पटत नव्हतं. समस्येच्या कारणाबाबत क्लायंटची संमती घेऊनच विश्लेषण करणं, ती नसेल तर आपण शोधलेलं कारण योग्य नाही असं समजून अन्य कारणं शोधणं, अशी लवचिकता मनोविश्लेषकाने दाखवणं आवश्यक होतं. पण ती या पद्धतीत अशा लवचिकतेला थारा नव्हता. मनोविश्लेषणातल्या मला खटकलेल्या कमतरता केवळ एवढ्याच नव्हत्या. या पद्धतीचा अवलंब करून क्लायंट्सच्या स्वप्नांचं किंवा बोलण्याचं जे विश्लेषण केलं जात होतं तेही मला सदोष वाटत होतं. या कमतरता मला एकाकी जाणवल्या नव्हत्या. टप्प्याटप्प्याने सावकाश मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचून धडका देत होत्या. मनोविश्लेषण शास्त्राच्या चौकटीत राहून त्या शास्त्राबद्दलची टीका शोधनिबंधाच्या माध्यमातून व्यक्त करण्याचाही मी प्रयत्न केला. ॲन ऑपरेशनल रिफॉर्म्युलेशन ऑफ सम ऑफ द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ सायकोनॉलॉजीज या नावाचा टीकात्मक शोधनिबंधही प्रसिद्ध केला. मनोविश्लेषकांनी उपचार आणि लेखन अधिक काटेकोर आणि वैज्ञानिक पद्धतीने करण्यावर भर दिला पाहिजे असं मत मी त्यात व्यक्त केलं होतं. पण माझ्या म्हणण्याला मनोविश्लेषकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. माझ्या सभोवतालच्या मनोविश्लेषकांची पोथीनिष्ठता अभेद्य होती. न्यूयॉर्क शहर म्हणजे तर मनोविश्लेषकांच्या बालेकिल्लाच होता. त्याच्यामध्येच राहून मनोविश्लेषण शास्त्रात सुधारणा करण्याच्या प्रत्येक प्रयत्न म्हणजे भली मोठी खिंड एकट्यानेच लढवण्यासारखं होतं. मात्र विचार नेटाने पुढे नेण्याचे असतील तर मनोविश्लेषण शास्त्राची चौकट भेदणं अपरिहार्य होतं. मनोविश्लेषणाचा कितीही गवगवा का असेना पण न पटणाऱ्या तत्त्वप्रणालीचं बंधन झुगारून देण्याचा निर्णय मी घेतला. हा निर्णय घेतल्यानंतर मी मोकळा श्वास घेतला. स्वतःला मनोविश्लेषक म्हणून घेणं थांबवून मानसोपचार तज्ज्ञ म्हणून घ्यायला मी सुरुवात केली. स्वतंत्र विचारधारेप्रमाणे क्लायंटवर उपचार करायला मी आता मोकळा झालो. मी अशा विचारधारेच्या शोधात होतो की जी सखोल आणि कृतिशील असेल, गूढ आणि चमत्कारीजन्य संकल्पना तिच्यात थारा नसेल, भूतकाळाच्या खोलात न शिरता वर्तमानावर भर देणारी असेल, वैज्ञानिक वास्तववादींनी विवेकी पद्धतीवर आधारलेली असेल, क्लायंटला केवळ चांगलं वाटण्यावर किंवा दिलासा देण्यावर थांबणारी नसेल, त्यांच्या वर्तनातही परिवर्तन घडवून आणणारी असेल. मला अभिप्रेत असणारी विचारधारा शोधून काढण्यासाठी मी जीवाचं रान करत होतो. माझा दिनक्रम नियमितपणे चालू असला तरी मनाचा तळ या विचारधारेच्या विचाराने व्यापून राहिला होता. विचारांना आता एकच विषय मिळाला होता, तो म्हणजे नवीन विचारधारेचा शोध. हॅलो, डॉक्टर अल्बर्ट एलिस आहेत का? बोलतोय. गुड मॉर्निंग. मी रोडा बोलते. रोडा विंटर रेसेल. माझ्या धाकट्या बहिणीसाठी सेंट्रॉससाठी आपली अपॉइंटमेंट पाहिजे होती. होल्ड करा, मी अपॉइंटमेंट चेक करून सांगतो. फोन हातात धरून मी अपॉइंटमेंटची डायरी चाळायला लागलो. चाळता मी विचारलं, आपल्याला माझं नाव कोणी सुचवलं? मॅनहॅटन स्टेट हॉस्पिटलमध्ये मी रिसेप्शनिस्ट आहे. 2 वर्षापूर्वी तुम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये आला होता. सगळ्या कर्मचाऱ्यांना मानसिक समस्यावर तुम्ही एक व्याख्यान दिलं होतं. ते व्याख्यान आमच्या सर्वांच्याच चांगलं लक्षात आहे. तुमचा फोन नंबर मात्र मी डॉक्टर कॉलिन यांच्याकडून मिळवला. ते तुमची फार वाखाणणी करत होते. तुम्ही न्यूयॉर्कमधले सर्वोत्कृष्ट मानसोपचारक आहात असं त्यांनी मला परत सांगितलं. आपल्या स्तुतीपर शब्दांबद्दल मी आभारी आहे. पुढच्या शनिवारी सकाळी 8 वाजता भेटू शकाल का? डायरीमधील रिकामी वेळ शोधत मी म्हटलं, हरकत नाही, ही वेळ मलाही सोयीची आहे. मी सँड्राला घेऊन येते. आपला पत्ता कळू शकेल का? पार्क वेंडम अपार्टमेंट. मी पत्ता सांगायला सुरुवात केली. फोन खाली ठेवता 2 वर्षापूर्वी मॅनहॅटन स्टेट हॉस्पिटलला दिलेली भेट डोळ्यासमोर उभी राहिली. वूड आयर्लंडला असलेले मॅनहॅटनमधलं ते सर्वात मोठं सायकॅट्रिक हॉस्पिटल होतं. स्टेट डिपार्टमेंट ऑफ इन्स्टिट्यूट अँड एजन्सीमध्ये नोकरी करत असताना हॉस्पिटलच्या वार्षिक तपासणीसाठी मी तेथे गेलो होतो. नेहमीच्या रिवाजाप्रमाणे नुसतीच तपासणी न करता सर्व कर्मचाऱ्यांसाठी मानसिक समस्याचं स्वरूप व त्यावरील उपचार या विषयावर मी अगदी प्राथमिक स्तरावर व्याख्यानही दिलं होतं. या समस्याबाबतची काही प्रचलित गैरसमज खोडून काढले होते. या समस्याचं कारण माणसाच्या केवळ सभोवतालच्या परिस्थितीत नसून माणूस त्या परिस्थितीकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो यातही शोधता येतं. म्हणूनच त्या दृष्टिकोनात बदल करणं कसं उपयुक्त ठरतं हा मुद्दा मी उदाहरण स्पष्ट केला होता. तिथल्या सायकियाट्रिक विभागाचे प्रमुख डॉक्टर कॉलिन हे माझ्याशी अजूनही संपर्क ठेवून होते. काही समस्यांच्या संदर्भात फोनवरून किंवा मला प्रत्यक्ष भेटून ते माझ्याशी सल्लामसलत करायचे. डॉक्टर कॉलिन परिचयातले असले तरी रोडा मात्र मला अजिबातच आठवत नव्हती. तिला प्रत्यक्ष भेटण्याची वेळ आली ती शनिवारीच. कमनीय बांध्याची, चटपटीत आणि स्मार्ट असलेली रोडा आकर्षक होती. सँड्राला घेऊन ती वेळेआधीच 10 मिनिटं आली. 15 वर्षाच्या सँड्राला ऑब्झिव्हियम कंप्लिसिव्ह
डिसऑर्डर होती. हात परत परत धुणं, चप्पल घालणं काढणं, दिवा ऑन ऑफ करणं, कपाट उघडणं बंद करणं, लिहिताना सतत खाडाखोड करणं, अशा अनेक क्रिया ती परत परत करायची. सँड्राच्या लहानपणी काही खास घटना घडल्या होत्या किंवा तिला पूर्वी कुठला दुःखदायक अनुभव आला होता असले प्रश्न विचारण्यापेक्षा कुठला हा दृष्टिकोन ही कृती करायला तिला प्रवृत्त करत आहे याचा शोध मी घ्यायला लागलो. मी तो लवकरच शोधून काढला. माझी प्रत्येक कृती ही निर्दोष आणि परिपूर्ण असलीच पाहिजे हा दृष्टिकोन तिच्या मनात धुमाळत घालत होता. हात धुतले तरी ते नीट धुतले गेले नाहीत. चप्पल घालताना पहिल्यांदाच अंगठ्यातच पाय सरकवला पाहिजे. दिवा लावताना बोट स्विचच्या खालच्या बाजूवर टेकलं पाहिजे. कपाट लावताना कपाटाची दोन्ही दारं एकाच वेळेला बंद झाली पाहिजे. असे विचार तिला अनिवार्यपणे छळत राहायचे. त्या विचारांप्रमाणे परिपूर्ण कृती करण्यासाठी त्याच क्रिया मनाचं समाधान होईपर्यंत ती परत परत करत राहायची. तिच्या मनातल्या विचारांचा मी मागोवा घेतला. नंतर ते विचार विवेकी विचारांच्या कुठल्याच कसोटीवर टिकणारे नव्हते हे तिच्या लक्षात आणून दिलं. एक एक कृती घेऊन ती कृती करत असताना विचार लिहून काढायला मी तिला सांगितलं. या प्रत्येक विचाराला आव्हान देणारा दुसरा विचार मनात कसा तयार करायचा हेही शिकवत गेलो. माझी प्रत्येक कृती निर्दोष आणि परिपूर्ण असली पाहिजे या दृष्टिकोनाबद्दलची मी तिला प्रश्न विचारायला शिकवलं. जगातला कुठलाच मनुष्य निर्दोष व परिपूर्ण नसतो. त्यामुळे असे अमानवी निर्बंध स्वतःवर लादून घेऊन स्वतःवर अन्याय करण्यापेक्षा दोषासकट स्वतःचा स्वीकार कसा करावा याचंही प्रशिक्षण दिलं. सँड्राबरोबरच्या प्रत्येक सत्राला रोडाही उपस्थित होती. मी केलेला मानसोपचार तिने जवळून पाहिले होते. सँड्रात हळूहळू सुधारणा होत गेली. तिला आता वारंवार यायची गरज नव्हती. गृहपाठ देऊन महिनाभराच्या कालावधीनंतर यायला मी तिला सांगितले. तेव्हा भारावलेल्या स्वरात ती म्हणाली, डॉक्टर एलिस, तुमचे आभार मानायला माझ्याकडे शब्द नाहीत. या समस्येतून सँड्राची मुक्तता करून घरातल्या सर्वांच्या चिंतेचा केवढा मोठा भार तुम्ही कमी केला आहे. स्तुतीबद्दल थँक्स. चिंतेचा भार कमी करायला शिकवणं हे तर माझं कामच आहे. मी ते चोखपणे केलं असं म्हटलं पाहिजे. मी हसत म्हटलं. निघण्यापूर्वी ती मला म्हणाली, डॉक्टर एलिस, माझी एक विनंती आहे. मला नृत्याची अतिशय आवड आहे. अल्विन निकोलस यांच्या निकोलस डान्स थिएटर सेंटरमध्ये मी नृत्याचं प्रशिक्षण घेते. दरवर्षी होणारा अमेरिकन डान्स फेस्टिवल यावर्षी आमच्या सेंटरमध्ये पहिल्यांदाच आयोजित केला. हा फेस्टिवल 6 आठवडे चालतो. देशभरातले प्रसिद्ध नर्तक नर्तिका या फेस्टिवलमध्ये नृत्य करतात. माझा परफॉर्मन्स पहिल्याच दिवशी म्हणजे पुढच्या शनिवारी आहे. तो पाहायला तुम्ही यावं अशी माझी फार इच्छा आहे. त्यासाठी तुम्ही कृपया वेळ काढू शकाल का? तिच्या विचारण्यात आरशो होते. मी नृत्यात अगदीच कच्चा आहे आणि नृत्याची मला काहीच माहिती नाही हे सांगण्याचा मी प्रयत्न केला. तेव्हा ती म्हणाली, तुम्ही जशी मनाची भाषा जाणता तशी नृत्य ही शरीराची भाषा आहे. या भाषेच्या माध्यमातून होणारा आविष्कार पाहण्यासाठी त्याची माहिती नसली तरी फरक पडणार नाही. तुम्ही नाही आलात तर मला मात्र फार वाईट वाटेल. या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका देण्यासाठी पुढच्या आठवड्यात ती घरी आली. ती माझ्यापेक्षा बरीच लहान म्हणजे 24 वर्षाची होती. रिसेप्शनिस्टची नोकरी करता करता विस्कोसन्स युनिव्हर्सिटीतून ती पदवी शिक्षण पूर्ण करत होती. नृत्याबद्दलची माहिती तिनेच मला दिली. अमेरिकन नृत्यामध्ये सध्या मॉडर्न डान्सची लाट आली आहे. अल्विन निकोलस आणि हॅनेहोम यांच्यासारखे नृत्य प्रशिक्षक या डान्सचे प्रणेते आहेत. हे दोघेही केवळ नृत्य प्रशिक्षकच नाही तर उत्कृष्ट संगीतकार आणि नृत्य दिग्दर्शकही आहेत. मी त्यांच्याकडेच प्रशिक्षण घेते. मी जो डान्स करते त्याचं नाव आहे रॉक डान्स. ॲक्रोबॅटिक मुवमेंट्स हे या डान्सचं वैशिष्ट्य आहे. रोडा सांगत असलेली माहिती मला नवीन होती. नृत्याशी माझ्या दुरावणेही संबंध नव्हता. कार्यक्रमाला येण्याचं परत आग्रहाचं निमंत्रण देऊन निघून गेली. शनिवारचा डान्स फेस्टिवलला मी गेलो. तिथे माझ्या कुणीच ओळखीचं नव्हतं. नृत्य सुरू होण्याअगोदर ती मला भेटायला आली. फायबरचे इलॅस्टिकचे कपडे आणि जॅझ शूज तिने परिधान केले होते. एरवी मानेपर्यंत रुळणारे केस पिनअप करून तशाच प्रकारच्या कॅपमध्ये तिने घातले होते. या कपड्यांमध्ये ती इतकी वेगळी दिसत होती की मी तिला पटकन ओळखलंच नाही. तुम्ही आल्याचा मला इतका आनंद झाला आहे. आता माझा नृत्य नक्कीच चांगलं होईल. ती मनापासून बोलत होती. तिचं नृत्य मी मन लावून पाहिलं. तिचं पदला लित्ते वाखाणण्यासारखं होतं. तिच्या नृत्यात सहजता होती. तिची देह कमालीची लवचिक आणि चपळ होतं. द्रुत लयीच्या तालावरती टाकत असलेले वेगवान पदन्यास थक्क करणारे होते. नृत्य चापल्यातून दिसून येणाऱ्या तिच्या हालचाली पाहून तिच्या मनातून जणू काही फक्त नृत्यच भिनलेलं आहे असा भास होत होता. रोडाचं नृत्य उत्कृष्ट होतं यात शंका नव्हती. पण अगदी मनापासून सांगायचं तर त्या नृत्य प्रकाराशी मी एकरूप होऊ शकलो नाही. तो नृत्य प्रकार म्हणजे मला कसरत वाटली. त्यात चापल्य असलं तरी भावनांचं प्रकटीकरण मर्यादित होतं. त्या नृत्यात व्यक्तीला उत्तेजित करण्याचं सामर्थ्य जरूर होतं पण भावनांचे वेगवेगळे रंग खुलवण्याची ताकद नव्हती.
ते धावतं संगीत आणि नृत्य मन रिझवणारं होतं, पण हृदयाची तार छेडणारं नव्हतं. माझा ओढा अभिजात संगीत नृत्याकडे होता. मला असा कला प्रकार आवडत होता की ज्यात केवळ उत्तेजित होण्यापेक्षा भावनांचा ताळ गाठला जायचा. ज्या कला प्रकारातून अधिकाधिक भावनांची निर्मिती होती ते मला अभिजात वाटायचा. रोडाशी भेटी होण्याचं प्रमाण वाढत गेलं. 3 महिन्यात आम्ही नोंदणी पद्धतीने विवाहबद्ध झालो. रोडाच्या श्वासाश्वासात नृत्य भरलेलं होतं. सततच्या नृत्य साधनेमुळे तिच्या देहबोलीत लयबद्धता होती. तिला प्रणय क्रीडांत उत्स्फूर्तता होती. प्रणय क्रीडातल्या मैथुनाची रंगत तिच्या चालल्यामुळे अधिकच वाढत जायची. शरीराच्या अत्यंत मादक हालचालीच्या कामतृप्तीसाठी केलेला इतका परिणामकारक वापर मी यापूर्वी कुठल्याही स्त्रीमध्ये पाहिला नव्हता. माझी शेवटची अपॉइंटमेंट संपेपर्यंत बहुधा रोडा घरी यायची. मग तिची नृत्य साधना सुरू व्हायची. आवाज बाहेर न जाण्यासाठी लिव्हिंग रूममध्ये खिडक्यांच्या 3 टेबल पेनचे चेंबर्स बसवले होते. ध्वनी प्रतिबंधक असलेले हॉनिकॉमचे पडदे खिडक्यांवर लावले होते. जमिनीवर जाड कार्पेट घातलं होतं. मिनिटाला 150 बीट्स असलेलं वेगवान संगीत सुरू झालं की मला कानठळ्या बसायच्या. बेडरूममध्ये मी स्वतःला कोंडून घ्यायचो. स्टेप स्टेप, किक सेटल. प्रत्येक पदन्यासाच्या स्टेप्स मोजत तिच्या नृत्याचा सराव चालू असायचा. बाह्य वातावरणाचा परिणाम स्वतःवर होऊ द्यायचा नाही हे मी स्वतःला पक्क शिकवलं होतं. कितीही मोठा आवाज चालू असला तरी माझ्या लेखन वाचनात अडथळा यायचा नाही. संशोधनात मी अखंड बुडून गेलेलो असायचो. रोडा म्हणायची, अल्बर्ट, संगीताची ही धून ऐकूनही तू शांत कसा बसू शकतोस? बस कर हे रटाळ आणि वृक्ष ग्रंथ वाचन. हे संगीत सुरू झालं की काय पाय आपोआपच थिरकले पाहिजेत. जोडीदारांनी एकत्र करायचं हे नृत्य आहे. मी शिकवते तुला, काहीच अवघड नाही यात. सुरुवातीला सावकाश स्टेप घ्यायच्या, हळूहळू वेग वाढवत न्यायचा. पहिल्यांदा पायांच्या फक्त चवड्यांवर उभं राहायचं, मग गिरकी मारून टाचा खाली टेकवायच्या. चल उठ, एक एक पदन्यास टाकत जा. रोडाचं बोलणं मला वेगळंच ऐकू यायचं. नवीन विचारधारेचा पदन्यास माझ्या मनात अहोरात्र चालू असायचा. सुरुवातीला सावकाश विचार यायचे, हळूहळू वेग घेत जायचे. पायाचे फक्त चवडे किंवा टाचा नाहीत, तर माझं संपूर्ण शरीर आणि मन त्याच विचारांवर केंद्रित झालेलं असायचं. माझी विचारधारा मला सांगायची, चल उठ, लेखणी हातात घे. माझी लेखणी मग चौफेर उधळायची. विचारांच्या आवर्तात माझं मन थिरकायचं. आजूबाजूच्या जगाचं भान विरळ होत जायचं. वाटायचं विचारांच्या ह्या गिरक्या संपूच नाहीत, त्यांच्या नशेत डुंबत राहावं. अखंड एका संध्याकाळी रोडा घरी आली. ती लंगडतच. नृत्यातला तिचा जोडीदार सोडायला आला होता. रोडा, काय झालं? मी एकदम चरकलो. डान्स करताना काय झालं कळलंच नाही. एकदम पाय घसरला. घोट्याचं हाड फ्रॅक्चर झालं. तिला काय पाय टेकवता येत नव्हता. मला कळवायचं तरी मग मला काळजी वाटायला लागली. आता सोडायला आलेला फर्मिन माझ्याबरोबरच होता. कळवण्यात वेळ घालवण्यापेक्षा मी थेट डॉक्टरांकडेच जाऊन आले. रोज कोणाला ना कोणाला दुखापत होतेच, म्हणून सेंटरमध्ये खास डॉक्टरांची नेमणूक केली. आता त्यांनी प्लॅस्टर बांधून दिलं. येताना फर्मिन कारने सोडलं. हाडाला कितपत दुखापत झाली आहे? मी विचारलं. विशेष दुखापत नाही, पण प्लॅस्टर काढायला 3 आठवडे लागतील. तोपर्यंत डान्स पूर्णपणे बंद ठेवावा लागेल. रोडा नाराजीने म्हणाली, फ्रॅक्चर झाल्यापेक्षा नृत्य करता न येण्याचं तिला जास्त दुःख होत होतं. 3 आठवडे तरी घरीच अडकून पडली. जेमतेम स्वतःचं आवरण्या इतकंच हालचाल करू शकायची. अल्बर्ट, आता टी व्ही आणूया. हल्ली प्रत्येक घरात टी व्ही असतो. मला एकटीला घरी कंटाळा येतो. ती रोज हट्ट करायची. तिचा हट्ट नाकारणं माझ्या जीवावर आलं. मी टी व्ही घेऊन आलो. अल्बर्ट, तुझी पुस्तकं नुसती पाहिली तरी माझं डोकं दुखायला लागतं. हे वाचन आणि लेखन थांबव आता. रोडाने नवा हट्ट सुरू केला. हट्ट पुरवणं मात्र मला शक्य नव्हतं. वाचन, लेखन, संशोधन हा माझा श्वास होता. त्याच्यावरचं बंधन अगदी प्रत्यक्ष पत्नीकडून असलं तरीही ते मान्य करणं मला कठीण होतं. 3 आठवड्यांनी प्लास्टर निघाला आणि आम्ही दोघांनीही सुटकेचा निश्वास टाकला. रोडा तर विशेष आनंदाने होती. नृत्याचा सराव सुरुवातीला सावकाश करावा लागणार असला तरी तिची जायबंदी झालेला पाय निदान मोकळा झाला होता. त्या रात्री आम्ही उशिरापर्यंत बोलत बसलो. अल्बर्ट, हे 3 आठवडे मला वेड लागायची पाळी आली होती. डान्स करता येत नव्हता हे तर कारण होतंच, पण इथे कुणी माणसंही नाहीत. माझा जीव नुसता गुदमरला जायचा. माणसांशिवाय मी राहूच शकत नाही. अगं, पण टी व्ही होता ना वेळ घालवायला? मी विचारलं. त्यामुळेच तर कसे बसे दिवस काढले मी. पण खरं सांगू, दिवसभर टी व्ही बघून पण कंटाळा यायचा. असं वाटायचं उठावं आणि तडक जावं कुठेतरी, म्हणजे मला मनाचा अंदाज येईना. अरे, मागच्या गुरुवारी मॅकीज थँक्सगिव्हिंग परेड होती ना, मला इतकं जायचं होतं ती बघायला. क्लाउन्स, चित्रविचित्र प्राणी, ब्लून्स, कार्टून, क्रॅक्टर्स, नुसती धमाल असते तिथे. इतक्या जवळ कोलंबस सर्कलवरून वळून ती ब्रॉडवेला गेली तरी जाता आलं नाही. मॅकीच्या फ्लॅगशिप स्टोअरजवळ ती थांबते, तेव्हा अख्खं न्यूयॉर्क लोटतं ती पाहायला. यावेळी कुणाचा डान्स परफॉर्मन्स होता माहिती आहे का? सॅम ॲर्नॉल्डचा. त्याचा ट्रूप न्यूयॉर्कमधला बेस्ट ट्रूप मानला जातो. लोकांचा जल्लोष इथपर्यंत ऐकू येत होता. माझा जीव नुसता वरखाली होत होता. पण अल्बर्ट, मला इतकं आश्चर्य वाटतं की परेड बाजूने गेली तरी तुझे कान जसे काही बंदच असतात.
या आवाजात आणि जल्लोषात तू वाचून आणि लेखन कसं काय करू शकतोस? खरं सांग, तुला कळलं तरी का की परेड इथून गेली ते? मी गप्प बसलो. मॅकीज परेड इतक्या जवळून कधी गेली याचा खरोखरच मला पत्ता नव्हता. मागचा गुरुवार हा थँक्सगिव्हिंग डे होता, याचाही मला विसर पडला होता. त्या दिवशी माझ्याकडे क्लायंट्स का कमी होते त्याचाच प्रकाश आता डोक्यात पडला. माझ्या मौनात रोडाला उत्तर कळलं. अल्बर्ट, तू कसा काय राहू शकतोस रे माणसांशिवाय? क्लायंट सोडले तर माणसांशी संपर्कच नाही तुझा. पॉल, ममा, मॅमी यांच्याशिवाय माणसंच माहीत नाही तुला. आजूबाजूला कोणी असलं नसलं तरी तुला काहीच फरक पडत नाही. जगाचं भानच नसतं तुला. दिवस आणि रात्र तुझं ते वाचन आणि लेखन, संशोधन, बाहेर घडणाऱ्या घटना तुझ्या कानांपर्यंत जशा काही पोचतच नाहीत. सोव्हिएटर युनिट तिसरं महायुद्ध पुकारणार म्हणून रोज सगळीकडे चर्चा असते. मार्टिन ल्युथर किंगची सिव्हिल राईट मुवमेंट दिवसेंदिवस जोम धरते. हे तर सोडूनच दे, पण प्रेसिडेंटच्या इलेक्शनमध्येच रिपब्लिकनचे आयसेनहॉनर जिंकले हे तर तुला माहीत आहे की नाही? कोण जाणे. मला आता या गोष्टीचं रसच उरला नव्हता. वर्तमानपत्राचं हे सगळं कळायचं, पण ते वाचलं तरी डोळे नुसतेच मजकूर वाचायचे. त्याचा अर्थ आतपर्यंत पोहोचायचा नाही. अल्बर्ट, तू माझ्याशी बोलतोस, वावरतोस, काम करतोस, पण मला जाणवत राहतं की तुझं मन त्यात नसतं. तू कुठंतरी हरवलेला असतोस. कित्येक वेळा आपला प्रणय ऐन रंगात आलेला असतो आणि तुझ्या चेहऱ्यावरून मला कळतं की तुझ्या मनाची तळाशी वेगळाच विचार चालू असतो. यांत्रिकपणे आपण क्रिया करत राहतो. इतकंच, एवढं कसलं संशोधन करतोस तू? कधी कधी मला मध्यरात्री जाग येते, तेव्हाही तू बेडवर नसतोस. वाचत नाही तर लिहित असतोस. काहीतरी पुस्तक आणि कागद तुझ्या आजूबाजूला पसरलेले असतात. दे आर माय एनिमीज अल्बर्ट. आय हेट देम. बोलता बोलता तिच्या डोळ्यात पाणी भरून आलं. आवाज दाटून आला. रोडाचा स्वरूप मला बघवेना. मी तिला कुशीत घेतलं. बराच वेळ थोपटत राहिलो. रोडा, हे सगळं जाणून बुजून नाही करत मी. तू दुखावली जात असशील तर माफ कर मला. पण रोडा, कसं सांगू तुला, हे संशोधन हे माझं सर्वस्व आहे. जीवित ध्येय आहे. पहिल्या क्रमांकाचं प्राधान्य आहे. मी कसलं संशोधन करतो हे हवंय ना तुला? मग ऐक. मला अशी विचारधारा शोधायची आहे की जी समस्या मुळाशी जाणारी आहे. ती शोधण्यासाठी मी रात्र 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 तळमळतोय. रोडा, हे सगळं तू समजून घेशील का? प्लीज रोडा. मी तिच्याकडे पाहिलं. तिला कधीच गाढ झोप लागली होती. रात्र बरीच झाली होती. आता झोप येणं शक्य नव्हतं. मी रोडाला दूर केलं. बेडवर नीट झोपवलं. तिथून उठून रायटिंग टेबलपाशी गेलो. टेबल लॅम्प ऑन केला. वाचण्यासाठी पुस्तक पुढे ओढली, पण वाचण्यात मनच लागेना. कागद पुढ्यात घेतले. नवीन विचारधारा खुणवायला लागली. विचार नुसते धावायला लागले. या धावणाऱ्या विचारांना लेखणीत बंदिस्त करता करता पहाट कधी उजाडली ते कळलंच नाही. मेन ऑर डिस्टर्ब्स नॉट बाय थिंग्स बट बाय द वूज दे टेक ऑफ देम. मनुष्य आपल्या सभोवतालच्या घटनांमुळे अस्वस्थ होत नाही, तर त्याच्या घटनांकडे बघण्याच्या त्या दृष्टिकोनामुळे अस्वस्थ होतो. एपिक्टेट्स या महान ग्रीक विचारवंताला 2000 वर्षापूर्वीचे हे सत्य बसलं. आता ते माझ्या रंध्रात सामावलं होतं. या जीवन तत्त्वज्ञानाशी माझ्या विचारधारेची नाळ स्पष्टपणे जोडलेली मला प्रकर्षाने जाणवायला लागली होती. एपिक्टेट्स हा स्टोईक विचारवंत रोममध्ये गुलाम म्हणून जन्मला. त्याच्या बुद्धिमत्तेने प्रभावित झालेल्या त्याच्या मालकाने रोममधल्या प्रसिद्ध शिक्षकाकडे त्याला शिकायला पाठवलं. तिथे त्याला ग्रीक तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास करायला मिळाला. पुढे तो गुलामगिरीतून मुक्तही झाला. पण त्यावेळेचा रोमन सम्राटाला आपल्या गादीला सर्व विचारवंतापासून धोका आहे असं वाटलं. त्यामुळे त्याने त्याच्या सकट सर्व विचारवंतांना रोममधून हद्दपार केलं. त्यामुळे एपिक्टेट्सने ग्रीसमधल्या एका छोट्या गावात तत्त्वज्ञानाची पाठशाळा सुरू केली. त्याचं संपूर्ण आयुष्य हलाखीत गेलं, तरीही त्याने आपलं आयुष्य स्वतःच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्यात व्यतीत केलं. एपिक्टेट्सची व्याख्यानं त्याचा शिष्य एरियनने डिस्कोर्सेस या नावाने 8 खंडातून लिहून काढली. त्यापैकी 4 काळाच्या ओघात लुप्त झाले. उरलेल्या 4 खंडांमधली निवडक व्याख्यानं एकत्रित स्वरूपात एन्चिरिडियर या नावाने प्रसिद्ध झाली. हा ग्रंथ मी पूर्वीच वाचून काढला होता, पण त्यातल्या तत्त्वज्ञानाचा आणि माझ्या मनातल्या प्रमेयाचा संबंध किती निकटचा आहे ते मात्र मला आताच कळत होतं. माझ्यामधल्या वैचारिक नात्याचा शोध आत्ताच लागला होता, कारण त्यासाठी आवश्यक असलेली मनोभूमिका आता परिणित अवस्थेला पोहोचली होती. एपिक्टेट्सची कित्येक वचनं मनात घोळत राहत होती. मानसोपचाराचा एक अनोखा मार्ग खुला करून देत होती. एपिक्टेटस म्हणतो, इव्हेंट्स आर इमर्सनल अँड इंडिफरंट. घटना किंवा परिस्थिती तटस्थ असते.
तिच्यात भावना निर्माण करण्याची शक्ती नसते. तशी असते तर समान परिस्थिती या सगळ्या लोकांच्या मनात एकच भावना निर्माण झाली असती. पण तसं होताना दिसत नाही, कारण प्रत्येक व्यक्ती परिस्थितीचा अर्थ लावून त्या अर्थाचं जे मूल्यमापन करते त्यानुसार तिच्या भावना ठरत असतात. उदाहरणार्थ, एखाद्या विद्यार्थ्याने नापास झाल्यामुळे आत्महत्या केली असं आपण विधान करतो, पण हे खरं नाही. जर हे खरं असतं तर नापास झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यानेच आत्महत्या करायला हवी. तसं होताना दिसत नाही. याचाच अर्थ असा की विशिष्ट विद्यार्थ्याच्या आत्महत्येचं कारण हे नापास होणं नाही, तर त्या घटनेचा तो जो अर्थ लावतो तो आहे. मानसोपचाराच्या दृष्टीने एपिक्टेटसचा हा विचार अतिशय महत्त्वाचा आहे. प्रत्येकाच्याच मनात कुठले ना कुठे दृष्टिकोन दडी मारून बसलेले असतात. प्रत्येकजण त्या दृष्टिकोनानुसारच सभोवतालच्या परिस्थितीचा व घटनांचा अर्थ लावत असतो. मानसोपचारक आणि क्लायंटच्या भूतकाळात काय घडलं यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा तो आज ज्या जुन्या घटनेचा कोणता अर्थ मनात बाळगत आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तसंच या अर्थामागे त्याच्या मनात कोणता दृष्टिकोन रुजला आहे हे शोधणं उपयुक्त आहे. जर तो आत्मविघातक असेल तर त्या जागी विधायक दृष्टिकोन रुजवून त्याची जोपासना करण्यासाठी मानसोपचारक त्याला मदत करू शकेल. एपिक्टेटस म्हणतो, अंडरस्टँड व्हॉट यू कॅन कंट्रोल अँड व्हॉट यू कॅन नॉट. हे विधान तर मानसोपचारांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. जीवनातली प्रत्येक घटना किंवा परिस्थिती आपण नियंत्रित करू शकत नाही ही वस्तुस्थिती लक्षात न घेता आपण दुराग्रहाने ती नियंत्रित करायला जातो. आपला हा दुराग्रह समस्येचं निराकरण करण्याच्या मार्गात नको त्या भावनिक अडचणी निर्माण करतो. ज्या परिस्थिती पूर्णपणे बदलता येण्यासारखी नसेल तर खळखळ न करता तिचा स्वीकार करण्याचं शिक्षण जर मानसोपचारकाने दिलं तर त्याच परिस्थितीतल्या ज्या गोष्टी बदलणं शक्य असतं त्यांच्यावर लक्ष केंद्रित करणं सुलभ होईल. एपिक्टेटस पुढे सांगतो, युअर विल इज ऑलवेज इन युअर पॉवर. स्वतःला बदलणं हे आपल्या हातात आहे. हे एपिक्टेटसचं वचन वरकरणी साधं वाटलं तरी आचरणात आणायला फार कठीण आहे. माणूस आधी अपरिवर्तनीय परिस्थिती बदलण्यासाठी झगडत राहतो, ती बदलत नाही म्हणून अधिकाधिक कष्टही होत जातो. या सगळ्या खटाटोपापेक्षा स्वतःला बदलणं हे आपल्याच हातात आहे याचाच त्याला विसर पडतो. मी स्वतः एपिक्टेटसच्या विचारातून एका तत्वांपर्यंत पोहोचलोय. स्वतःबद्दल करायचा म्हणजे इतर व्यक्ती किंवा बाहेरच्या परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन विवेकी ठेवण्याचा प्रयत्न करायचा. उदाहरणार्थ, नोकरीत वरिष्ठांशी पटत नसेल आणि काही कारणांनी नोकरी बदलणंही शक्य नसेल तर वरिष्ठांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तर मानसिक क्लेश कमी होईल. मानसोपचारकाने जर असा विवेकी दृष्टिकोन आत्मसात करायला क्लायंटला मदत केली तर त्याच्या मनातल्या विघातक भावनांचं नक्कीच उच्चाटन होऊ शकेल. रिझन इन सुप्रीम. एपिक्टेटसचे हे वचन तर एखाद्या दीपस्तंभासारखं आहे. मला अभिप्रायात असणारा विवेकी दृष्टिकोन वस्तुस्थितीवर आधारलेला आहे. विवेकी विचार करणं ही तितकीशी सोपी गोष्ट नाही. बऱ्याचसा दुःखाचं आणि मानसिक क्लेशाचं मूळ शास्त्रीय तर्कशुद्ध अवास्तव अशा अविवेकी विचारांमध्येच सापडतं. म्हणूनच विवेकनिष्ठ विचार करण्याची सवय लहान वयापासून अंगवळणी पडली तर समाजाचं मानसिक आरोग्य सुधारण्याची शक्यता आहे. एपिक्टेटसचे हे तत्त्वज्ञान किती व्यापक आहे, जीवनाच्या विविध अंगांना सामावून घेणार आहे. अनेक प्राचीन आणि अर्वाचीन बुद्धिवादी तत्ववेत्यांनी आणि संशोधकांनी मांडलेल्या विचार एपिक्टेटसच्या विचारांशी किती मिळते जुळते आहेत. माणसाच्या मनातल्या विघातक जीवन तत्वज्ञानाला समूळ उपटून काढल्याशिवाय मानसिक समस्याचं उच्चाटन होणार हे माझं मत दिवसेंदिवस पक्क होत चाललं आहे. हे उच्चाटन करायचं असेल तर मनुष्याच्या विचारात, भावनात आणि वर्तनात बदल घडवून आणणं आवश्यक आहे. असा बदल घडवणारी विचारधाराच मानसिक समस्या दूर करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकेल याविषयी मला अधिकाधिक खात्री वाटते. गेल्या अनेक वर्षातल्या वाचन आणि मनामनातून मला अभिप्रेत असणाऱ्या विचारधारेचे काही कण तुरळकपणे हाताला लागत होते, तुकड्यामधून स्पर्श करून जात होते. पण आतापर्यंत विखुरलेल्या स्वरूपात जाणवलेलं सत्य एकत्रितपणे समोर येतंय तेव्हा होत असलेला आनंद असाधारण आहे. मानसोपचाराच्या विचारधारेसाठी माझा आंतरिक संघर्ष चालू होता. तिची रूपरेखा हळूहळू जास्त रेखीव आणि स्पष्ट होती. अजून काही कळतंय. लहानपणापासूनच या विचारधारा बीजरूपाने माझ्या अस्तित्वात होती. नकळतपणे माझ्या विचारांचा एक विशिष्ट दिशेने प्रवास चाललेला होता. त्या विचारांप्रमाणेच वागत गेल्यामुळे मिळालेलं यश चाखलंय. म्हणूनच या विचारांना आता निश्चित आकार आलेला आहे, मूर्त स्वरूप आलं आहे. या विचारधारेची उभारणी मी मुख्यतः 2 तत्वांवर केली आहे. त्यापैकी एक म्हणजे माणसाच्या भावना त्यांच्या विचारातून, कल्पनातून आणि दृष्टिकोनातून अथवा जीवन तत्वज्ञानातून जन्माला येतात.
आणि दुसरं तत्त्व म्हणजे या सर्व गोष्टी आमूलाग्र बदलता येतात. हे करण्याचं उत्तम मार्ग म्हणजे या जीवन तत्त्वज्ञानावर कठोर प्रहार करून ते तत्त्वज्ञान अधिक विवेकी बनवणं. विवेकी जीवन तत्त्वज्ञानाच्या अनुसार केला तर मनुष्याचा विचार, भावना, वर्तनात आरोग्यदायी बदल घडून येतात, असा महत्त्वाचा शोध मला लागला. उपचारासाठी येणाऱ्या क्लायंट्सवर केलेल्या अभिनव प्रयोगातून आणि माझ्या संशोधनातून हे विवेकी जीवन तत्त्वज्ञान मी शोधून काढलं आहे. याचा परिपाक म्हणजे आज जन्माला आलेलं माझं बौद्धिक अपत्य. याची जडणघडण प्रामुख्याने बुद्धिवादी आणि वैज्ञानिक पद्धतीद्वारे झाली आहे. म्हणून मी त्याचं नाव ठेवलं आहे रॅशनल सायकोथेरपी. रॅशनल सायकोथेरपी म्हणजेच विवेकनिष्ठ मानसोपचार शास्त्र. या बौद्धिक अपत्याच्या निर्मितीची जाणीवेने मी पुरता थरारून गेलोय. त्याच्या संगोपन संवर्धनासाठी तनमन धन वेचणं हेच आता माझं जीवित ध्येय आहे. शरीराच्या आणि मनाच्या प्रत्येक अणुरेणूतून नवचैतन्य उसळतंय. तहान, भूक, थकवा या साऱ्यांचा मला विसर पडलाय. माझं जीवन गाणं मला आज गवसलंय. मला जाणवतं की आपलं जीवन गाणं हे आपणहून तयार होत नसतं, तर ते आपलं आपणच तयार करायचं असतं. त्याचे सूरही आपणच छाडायचे असतात. माझ्या गाण्याचे सूर आज मला स्पष्टपणे ऐकू येत आहेत. ते आहेत विवेकनिष्ठ मानसोपचार शास्त्र. 31 ऑगस्ट 1956 या दिवशी मी आतुरतेने वाट पाहत होतो. अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन या अमेरिकेच्या व्यावसायिक मानसशास्त्राच्या प्रतिष्ठित संघटनेचं 2 दिवसाचं वार्षिक अधिवेशन शिकागो शहरात होणार होतं. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 31 ऑगस्टला मी माझा शोधनिबंध तिथल्या विद्वानांसमोर सादर करणार होतो. माझ्या निबंधाचं शीर्षक होतं रॅशनल सायकोथेरपी, अर्थात विवेकनिष्ठ मानसोपचार शास्त्र. माझ्या निबंधाचं शीर्षक वाचून बहुसंख्य मानसोपचार तज्ज्ञ नाराज होतील हेही मी जाणून होतो. पण माझ्या मानसोपचार पद्धतीची माहिती व्यावसायिकांना होण्यासाठी त्यांच्या इतराजीला सामोरं जाणं मला भाग होतं. श्रोत्यांच्या प्रतिक्रियांचा मी फारसा विचार करत नसलो तरी शोधनिबंध वाचून दाखवण्याच्या नुसत्या कल्पनेने माझ्या उत्साहाचं वारं संचारलं होतं. बाळसं धरू लागलेलं माझं बौद्धिक अपत्य आता सर्वांसमोर पहिलं पाऊल टाकणार होतं. एकदाचा तो दिवस उजाडला आणि शोधनिबंध वाचून दाखवण्यासाठी मी व्यासपीठावर गेलो. खरं ती वाचायची गरज नव्हती, कारण तो मला अगदी तोंडपाठ होता. त्या एका शब्दासाठी मी रक्ताचं पाणी केलं होतं. अनेक विविध समस्यांवर केलेल्या विवेकनिष्ठ मानसोपचारांची कितीतरी उदाहरणं मला मुखोद्गत होती. तो फक्त शोधनिबंध नव्हता, तर आतापर्यंतचा माझ्या तपश्चर्याचा प्रगट आविष्कार होता. व्यासपीठावर पाऊल ठेवताना मी रोमांचित झालो होतो. शोधनिबंधाचं शीर्षक मी जाहीर केलं आणि सभागृहात शांतता पसरली. विवेकनिष्ठ मानसोपचार शास्त्राची उभारणी ही विवेकवादी विचारसरणीवर झालेली आहे. भावनिक अस्वस्थता दूर करणं हे याचं उद्दिष्ट आहे. भावनिक अस्वस्थता ही केवळ भोवतालची परिस्थिती किंवा अन्य व्यक्ती निर्माण करत नाही, तर ती प्राय आपली आपणच निर्माण केलेली असते. बाह्य जगातल्या घटनांकडे आणि इतरांच्या वर्तनाकडे आपण कोणत्याच दृष्टिकोनातून पाहतो आणि त्याचा काय अर्थ लावतो व मूल्यमापन करतो, यावरच आपल्या हर्ष, खेद, सुख, दुःख इत्यादी भावना प्रामुख्याने अवलंबून असतात. ज्याप्रमाणे आपली अस्वस्थता आपण निर्माण करू शकतो, त्याचप्रमाणे तिचं उच्चाटन करणंही आपल्याच हातात असतं. विवेकनिष्ठ मानसोपचार शास्त्र सांगतं की भावनिक अस्वस्थता दूर करायची असेल तर चालू घटकेला कोणते अविवेकी दृष्टिकोन मनात धिंगाणा घालत आहेत हे आपण प्रथम शोधलं पाहिजे. मग त्याच्यावर हल्ला चढवून त्याचा नायनाट करण्याचं तंत्र आत्मसात केलं पाहिजे. भावनिक अस्वस्थतेचे कारण मुख्यतः अविवेकी विचारसरणीत असतं. म्हणून स्वतःला विवेकी विचार करण्याची सवय लावून घेतली तर आपण जीवन सुखाने व समाधानाने व्यतीत करू शकू. भावनिक अस्वस्थतेतल्या विचार प्रक्रियांचं महत्त्व याआधी अनेक विचारवंतांनी वारंवार नजरेला आणून दिलं आहे. या सर्व अभ्यासकांनी मांडलेल्या मतांचा सखोल अभ्यास करून भावनिक अस्वस्थता कशी निर्माण होते हे समजावून सांगणाऱ्या अ-ब-क-ड-ई या सूत्राची मांडणी मी केली आहे. हे सूत्र म्हणजे विवेकनिष्ठ मानसोपचार शास्त्राचा एक मूलभूत सिद्धांत आहे. यातलं अ म्हणजे जीवनात घडणाऱ्या घटना, ब म्हणजे घटनेबाबत आपल्या दृष्टिकोनानुसार स्वतःशी बोलणं आणि क म्हणजे त्यानुसार भावना अनुभवणं व वर्तन करणं. खोलात जाऊन विचार केला तर कळेल की भावना आणि वर्तनाचं मूळ अ मध्ये नसून ते ब मध्ये असतं. एका साध्या उदाहरणावरून ते स्पष्ट होईल. समजा जॉन बसमधून प्रवास करत आहे. त्याच्या अंगावर पेटीघडीचे स्वच्छ कपडे आहेत. त्याने बुटांना आजच पॉलिश करून घेतलेला आहे. एकूणच तो आनंदी उत्साही मनस्थितीत आहे. त्याचा स्टॉप आल्यावर तो उतरत असताना प्रवाशांचा लोंढा एकदम बसमध्ये घुसतो. त्यातलाच एक प्रवासी त्याच्या पायावर पाय देऊन बसमध्ये चढतो. जॉन संतापतो. कितपत लागलंय ते स्वतःला पायाला हात लावून पाहतो. यात अ टप्पा आहे जॉनच्या पायावर एका माणसाचा पाय पडणं. क टप्पा म्हणजे जॉनचा संताप, त्याचं कळवळणं, शिव्या देणं, पायाला हात लावून पाहणं. यावरून
आपण सामान्य निष्कर्ष काढतो की जॉनचा संताप हा प्रवाशाने त्याच्या पायावर पाय दिल्यामुळे निर्माण झाला आहे. म्हणजेच क टप्प्याचं कारण आपण टप्पा समजत असतो. विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्र सांगते की सत्य नाही. आणि च्या मध्ये तिसरी गोष्ट घडलेली आहे. ती इतक्या चटकन व क्षणार्धात घडते की आपल्याला तिची पूर्ण जाणीव नसते. शिवाय अदृश्य असल्यामुळे ती दिसतही नाही. ती म्हणजे जॉनच्या मनात अगदी क्षणार्धात चमकून गेलेले विचार. स्वतःच्या पायावर त्या माणसाचा पाय पडता क्षणी जॉनच्या मनात कदाचित असे विचार आले असतील, काही बेजबाबदार माणूस आहे हा, सरळ दुसऱ्याच्या पायावरून चालत जातोय. याला काही माणुसकी, सभ्यता, शिष्टाचार आहे की नाही? जर चुकून पाय लागला असेल तर त्याने किमान दिलगिरी तरी व्यक्त करायला हवी होती. समजतो कोण हा स्वतःला? तसं पाहिलं तर पाय तुडवला गेल्यामुळे जॉनला आलेली कळ मिनिटात 2 मिनिटातच शमलेली असते. पण टप्प्यावर निर्माण झालेले विचार मात्र बराच काळ मनात धुसमसत राहून त्याला अस्वस्थ करत राहतात. आणि या सगळ्या विचारांचा जन्म असतो तो त्याने मनात जोपासलेला दृष्टिकोन. तो आहे अशा प्रकारे दुसऱ्यांच्या पायावर पाय देऊन जाणं हे वर्तन बेजबाबदारपणाचा नव्हे, अन्यायकारक आहे आणि म्हणून कुणी असं वागताच कामा नये. जर टप्प्यामुळे घडणार असेल तर पाय तुडवल्या गेलेल्या प्रत्येकाला जॉनसारखा राग यायला पाहिजे. पण असं घडताना दिसत नाही. समजा जॉनच्या जागी जेम्स आहे. कदाचित तो विचार करेल एवढी माणसं तेथे होती, पण याला पायावर पाय द्यायला नेमकं मीच सापडलो. नेहमीच असं होतं. माझ्याच वाट्यालाही असलं प्रसंग येतात. विशेषतः मी ज्या दिवशी माझ्या बुटांना पॉलिश करून घेतो तेव्हा हमखास असं होतं. खरंच माझं नशीब फुटकं आहे. बुटांना पॉलिश करून घेण्यात काही अर्थच नाही असं म्हणत तो कपाळाला हात लावून घेईल आणि किंवा स्वतःची कीव करत बसेल. त्याच्या मनात असा दृष्टिकोन दडी मारून बसला आहे की मी कायमचा दुर्दैवी परिस्थितीचा बळी आहे. आता तिसरं उदाहरण घेऊ. समजा जॉनच्या जागी जॅक आहे. कदाचित तो असा विचार केला की तरी बरं, फक्त पायावरच निभावलं. प्रवाशांच्या अशा गर्दीत तोल जागायला कितीसा वेळ लागणार. तरी बरं, माझ्या हातातली बॅग नाही तर चष्मा नाही तर पडला असं म्हणतात तो समाधानाचा सुस्कारा सोडेल. त्याच्या मनातला दृष्टिकोन आहे झालं ते चांगलंच घडलं, कारण अजूनही काहीतरी वाईट घडू शकलं असतं. याचाच अर्थ असा की प्रसंग तोच असला तरी वेगवेगळ्या दृष्टिकोनामुळे जॉनला संताप येतो. जेम्स स्वतःची कीव करतो आणि जॅकला समाधान वाटतं. म्हणजे जॉन, जेम्स आणि जॅक अनुभवलेले प्रसंग म्हणजे असमान असला तरी वेगवेगळे असल्यामुळे वेगवेगळे आहेत. टप्प्यावरच्या घटनेचा टप्प्यावर आपण जो अर्थ लावतो व त्याचं मूल्यमापन करतो यावर आपण भावना प्रामुख्याने अवलंबून असतात. या विधानाला शास्त्रीय आधार आहे. मॅगडा आर्नॉल्डच्या शरीर मानसशास्त्रज्ञांनी संशोधनाद्वारे असा निष्कर्ष काढला आहे की आपली सर्व विचार ही भावना उद्दीपित करीत नाहीत. ज्या विचारात मूल्यमापन असतं असे विचारच भावना निर्माण करतात. या मूल्यमापनापासून ती भावना उपयुक्त किंवा आत्मघातकी ठरू शकते. विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राचा सिद्धांत या निष्कर्षाशी मिळता जुळता आहे. म्हणूनच टप्प्यावरच्या मानसिक प्रक्रियांना हे मानसोपचारशास्त्र सर्वाधिक महत्त्व देतं. प्रत्येक मनुष्य मनात जोपासलेल्या दृष्टिकोनानुसारच विचार करत असतो. मी या दृष्टिकोनाचे 2 भाग पाडले आहेत. एक आहे विवेकी दृष्टिकोन आणि दुसरा आहे अविवेकी दृष्टिकोन. विवेकी दृष्टिकोन विकासाला मदत करणारे असतात तर अविवेकी दृष्टिकोन विकासात अडथळा आणणारे असतात. मुळात हे दृष्टिकोन आपल्या मनात तयार होतातच कसे? त्याचं एक कारण म्हणजे विशिष्ट दृष्टिकोन आत्मसात करण्याकडे माणसाचा जन्मजात कल असतो. दुसरं कारण म्हणजे भोवतालच्या समाजातून चांगलं वाईट, योग्य अयोग्य, हितकारक अहितकारक याबाबतची त्याला मिळत असलेली शिकवण. आणि तिसरं कारण म्हणजे आपण स्वतःच ते ठरवलेले दृष्टिकोन. आपण मनात ठाण मानून बसलेले अनेक दृष्टिकोन आपण स्वतंत्र विचार करून किंवा शास्त्रीय कस लावून स्वीकारलेले नसतात. त्यामुळे अनेक दुष्ट आणि अवास्तव दृष्टिकोन आपण उराशी बाळगून असतो. राग, मत्सर, वैरभाव, अपराधी भावना, द्वेष अशा आत्मविघातक भावनांच्या मुळाशी हेच दृष्टिकोन असतात. यांनाच मी अविवेकी दृष्टिकोन असं संबोधतो. हेच दृष्टिकोन भावनिक अस्वस्थतेला जन्म देतात असं मानसोपचाराच्या व्यवसायातल्या प्रदीर्घ काळात मला आढळून आलं आहे. माझ्या आजवरच्या संशोधनातून मानसिक दुःखाला कारणीभूत ठरणारे बहुसंख्य लोकांच्या मनातले टप्प्यावरचे अनेक अविवेकी दृष्टिकोन मी शोधून काढलेले आहेत. या दृष्टिकोनाचं तार्किकदृष्ट्या वर्गीकरण करून मी त्यांची 3 मुख्य गटात विभागणी केली आहे. यातला पहिला दृष्टिकोन आहे स्वतःबद्दलच्या अविवेकी दृष्टिकोन. याच्या मुळाशी एक जीवन तत्त्वज्ञान असतं, ते म्हणजे मी सर्व गोष्टी बिनचूक आणि परिपूर्ण रीतीनेच केल्या पाहिजेत. माझ्या सभोवतालच्या महत्त्वाच्या माणसांकडून शाबासकी व मान्यता मिळवलीच पाहिजे, नाहीतर मी कुचकामी असल्याचं सिद्ध होईल. या दृष्टिकोनामुळे विमनस्कता, चिंता, तूर्ता आणि न्यूनत्वाची भावना निर्माण होते. दुसरा दृष्टिकोन आहे इतरांबद्दल अविवेकी दृष्टिकोन. यामागचं जीवन तत्त्वज्ञान असतं की इतरांनी माझ्याशी न्यायपणाने, सर्वतोपरीने वागले पाहिजे. जे माझ्याशी अशा रीतीने वागणार नाहीत ते लोक नालायक,
असून त्यांचा धिक्कार करून त्यांना जबरदस्त शासन झालंच पाहिजे. या दृष्टिकोनामुळे शत्रुत्व आणि क्रोध वाढीला लागते. तिसरा दृष्टिकोन आहे जगाबद्दलचा अविवेकी दृष्टिकोन. यामागचं जीवन तत्वज्ञान असतं की माझ्या सभोवतालच्या परिस्थितीने माझा रस्ता सोपा केलाच पाहिजे, नाहीतर काही कारणांमुळे मुळीच अर्थ नाही. हा दृष्टिकोन विषण्णता, निष्क्रियतेला जन्म देतो. भावनिक अस्वस्थता दूर करण्याचा मी शोधलेला मार्ग म्हणजे या अविवेकी दृष्टिकोनामध्ये बदल घडवून आणणं. त्यासाठी हे दृष्टिकोन उघड्यावर आणून त्यांची परखड छाननी करण्याचं प्रशिक्षण विवेकनिष्ठ मानसोपचारातल्या अत्यंत महत्त्वाच्या अशा टप्प्यावर दिलं जातं. अविवेकी दृष्टिकोनाचे नेटाने आणि तर्कशुद्ध पद्धतीने छाननी केली की ई हा शेवटचा आणि महत्त्वपूर्ण टप्पा येतो. या टप्प्यावर उघडून टाकलेल्या अविवेकी दृष्टिकोनाच्या जागी भावनिक स्वास्थ्याला हितकारक असे पर्यायी विवेकी दृष्टिकोन रुजवायला मी मदत करतो. विवेकी जीवन तत्वज्ञानाचा स्वीकार करण्यास क्लायंटला शिकवल्यानंतर मी मांडत असलेल्या विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्रातल्या अबकडई सूत्राचं समापन होतं. मानसोपचाराच्या क्षेत्रात सध्या अनागोंदी माजलेली आहे. त्यामध्ये कुठलीही सैद्धांतिक सुसंगती नाही. सल्लामसलतीने किंवा उपदेशाचे 4 डोस पाजणं एवढं ढोबळ स्वरूप त्याला प्राप्त झालेलं आहे. हे थांबायचं असेल तर शास्त्रीय पद्धतीचा समावेश केल्याशिवाय गत्यंतर नाही. विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्रात अशा शास्त्रीय पद्धतीचा अनुसरण करून शास्त्रीय पद्धतीमुळे आणि क हे टप्पे कळल्यावर ब टप्पा चुकण्याची संभावना फारच कमी असते. भावनिक अस्वस्थतेचं कारण मुख्यतः ब टप्प्यावरील मानसिक प्रक्रियांमध्ये शोधावं असं विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्र सांगतं. त्यामुळे क्लायंटच्या अस्वस्थतेचं निदान पद्धतशीरपणे करता येतं. त्याच्या मनाला व्यापक अविवेकी दृष्टिकोन शोधून त्याचं परखडपणे निर्दालन करून त्याच्या जागी विवेकी दृष्टिकोनाची पेरणी जोपासना करणं हे विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राची खास वैशिष्ट्य आहेत. रूढ मानसोपचारशास्त्राच्या पद्धतीपेक्षा विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धतीची फलश्रुती खूपच समाधानकारक असल्याचंही मला आढळून आलं आहे. विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राच्या भवितव्य उज्ज्वल आहे याबाबत मला कुठलाही संदेह नाही. शोध निबंध वाचून मी जागेवर जाऊन बसलो. माझं मन भरून पावलं होतं. मी मांडलेली विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती प्रस्थापित मानसोपचार पद्धतींना धक्का देणारी होती. त्यामुळे लगोलग मखमली पायघड्या अंथरून तिचं स्वागत होईल अशा भ्रमात मी नव्हतो. कुठलीही प्रस्थापित चौकट मोडण्याचा प्रयत्न केला की टीकेचा भडीमार होणारच हेही मी गृहीत धरलं होतं आणि तरीही मी शांत होतो. त्यामागचं कारणही मला ठाऊक होतं. जेव्हा एखादा विचार आपल्याला अंतर्बाह्य पटलेला असतो तेव्हा त्या विचारांचा पाठपुरावा करण्याचं बळ आपल्यात प्राप्त होतं. हे इतकं प्रभावी असतं की एकट्याने झुंज लढण्याचं सामर्थ्य विनासायासे कुठून येतं. बंडखोरीचं निशाण मी फडकवलं होतं आणि आता त्याच्या परिणामांना तोंड द्यायला मी सज्ज होतो. अशा शांत अवस्थेत महान तत्त्वज्ञ निस्ते यांचे मला आवडणारे उद्गार अंतरंगात व्यापून राहिले होते. ही हू हॅज अ व्हाय टू लिव्ह फॉर कॅन बिअर विथ ऑलमोस्ट एनी हाऊ. Thank you.